नमस्कार मित्रांनो, मी महेश पवार ICICI सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय असं महत्त्वाचा अपडेट आहे. PM किसान सन्मान निधी या योजनेचे एकूण 15 हप्ते हे शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत. परंतु सर्व लाभार्थी आता 16व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 16व्या हप्त्याची तारीखही फिक्स झालेली आहे मित्रांनो. हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तोपर्यंत मित्रांनो, आपण या योजनेसाठी कोणते शेतकरी लाभार्थी आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ असेच शेतीविषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी या योजनेची पात्रता ही अशी आहे की ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण झालेली आहे अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण झालेली नाही त्यांनी CSC सेंटरवर जाऊन आपले KYC कंप्लीट करून घ्यायचे आहे किंवा आपल्या चॅनलवरती PM किसानची KYC कशी करायची या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि जर आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जर लिंक असेल तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे PM किसानची KYC करता येते. यानंतर मित्रांनो, दुसरं म्हणजे आधार लँड सीडिंग असणे फार महत्त्वाचे आहे. तर हे मित्रांनो आपल्याला बँकेमध्ये जाऊन करून घ्यायचं आहे किंवा यामध्ये दुसरा एक सोपा पर्याय आहे मित्रांनो. जर आपलं PM किसानचं पेमेंट येत नसेल तर आपल्याला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचं आहे. यामुळे आपलं जे PM किसानचा हप्ता आहे हा पोस्टामध्ये जमा होईल. यानंतर तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपल्या नावावरती जमीन असणे फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, 16व्या हप्त्याच्या तारखेबद्दल सांगायचं म्हटलं तर जे शेतकरी बांधव लाभार्थी शेतकरी जे आहेत यांची अजूनही KYC कंप्लीट नाही किंवा जे शेतकरी बांधवांचं आधार लँड सीडिंग असेल हे कंप्लीट नाही. तर याच्यासाठी मित्रांनो एक 15 जानेवारीपर्यंत कालावधी दिलेला आहे. ज्यांना KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. यानंतर ज्या शेतकरी बांधवांचं आधार लँड सीडिंग झालेलं नाही अशा शेतकरी बांधवांना पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट उघडून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, जानेवारीच्या शेवटी 16 हप्ता हा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. PM किसान या योजनेबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचे उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करीन. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.